अध्याय 59 भौमासूर वध. अनेक राजांच्या राजप्रासादातून 16 सहस्र राजकुमारींचे भौमासुराद्वारे करण्यात आलेले अपहरण आणि श्रीकृष्णांकडून त्याच्या झालेल्या वधाची कथा शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना श्रीमद भागवतात वर्णन करून सांगितली आहे. असुर हे नेहमीच देवांच्या विरुद्ध असतात. अतिशय बलवान झाल्यामुळे भौमासुराने वरुण देवांच्या सिंहासनावरील छत्र हिसकावून घेतले. तसेच देवमाता आदितीची कर्णफुलेही काढून घेतली. स्वर्गातील मेरू पर्वताच्या एका भागावर त्याने विजय प्राप्त करून मणिपर्वत नावाने प्रसिद्ध असलेल्या भागावर अधिकार मिळवला. त्यामुळे स्वर्गलोकांचा राजा इंद्र भौमासुराविरुद्ध गाऱ्हाणे सांगण्यासाठी द्वारकेला श्रीकृष्णांकडे आला. स्वर्गाधिपती इंद्राचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर श्रीकृष्णांनी आपल्या पत्नी सत्यभामा हिला संगतीने घेतले आणि ते भौमासुराच्या निवासस्थानाकडे निघाले. दोघेही गरुडावर आरूढ झाले. गरुडाने त्यांना भौमासुराच्या राजधानीला नेऊन पोहोचविले. प्रागज्योतिषपूर ही भौमासुराची राजधानी होती. खरोखर प्रागज्योतिषपुरात प्रवेश करणे ते कार्य सोपे नव्हते, कारण त्या नगराला अभेद्य तटबंदी होती. नगराच्या सर्व बाजूंनी संरक्षण करणारे 4 दिशांना 4 असे अभेद्य दुर्ग होते. मोठ्या सैनिकी सामर्थ्याचे नगराचे 4ही बाजूंनी चांगले संरक्षण केलेले होते. तटबंदीच्या बाहेरील बाजू सर्व नगराभोवती पाण्याचा खंदक होता. त्याच्या पुढील सीमेवर विजेच्या तारांची जाळी पसरविलेली होती. जाळीच्या पलीकडे विषारी वायूंची तटबंदी होती आणि त्याच्यानंतर मूर नावाच्या असुराने उभारलेली काटेरी तारांची जाळी होती. आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या दृष्टीने ही प्रागज्योतिषपूर चांगल्या रीतीने संरक्षक यंत्रणेने सुसज्ज होते असे दिसते. तेथे पोचल्यावर श्रीकृष्णांनी आपल्या गदेच्या प्रहाराने सर्व किल्ले तोडून टाकले आणि त्यांच्या दुर्दम्य बाणांच्या माऱ्याने सर्व सैन्याची दाणादाण उडाली. त्यांनी आपल्या प्रसिद्ध सुदर्शन चक्राने विजेच्या ताराचे जाळे उखडून फेकले. पाण्याचा खंदक व विषारी वायूंची तटबंदीही निष्क्रिय करून टाकली आणि मूर राक्षसाने उभारलेल्या विद्युन्मय काटेरी तारांच्या जाळीचे तुकडे तुकडे केले. आपल्या शंखाच्या ध्वनीने त्यांनी महान योद्ध्यांची हृदय विदीर्ण तर केलीच, परंतु तेथील युद्धयंत्रणाही भंग केली आणि आपल्या विजयी गदेने नगराची तटबंदी खंडित करून टाकले. त्याच्या शंखाचा निनाद संपूर्ण सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी होणाऱ्या वज्रपातासारखा होता. जेव्हा मूर राक्षसाने तो शंखध्वनी ऐकला तेव्हा तो झोपेतून उठला आणि काय घडले आहे हे पाहण्यासाठी स्वतःच बाहेर पडला. त्याला 5 शिरे होती. दीर्घ काळापासून तो पाण्यातच राहत होता. त्याचे तेज प्रलयकालीन सूर्याप्रमाणे प्रखर होते. तो स्वभावताच प्रज्वलित अग्नीसारखा दुर्धर होता. त्याचा देह अतिशय दीप्तिमान असल्याने उघड्या डोळ्यांनी पाहण्या त्याच्याकडे कठीण होते. अखेर जेव्हा तो नगराबाहेर आला तेव्हा प्रथम त्याने आपला त्रिशूळ बाहेर काढला आणि तीव्र गतीने तो पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांवर चालून गेला. त्या राक्षसाचे आक्रमण एखाद्या महासर्पाने गरुडावर केलेल्या आक्रमणासारखे होते. त्याच्या क्रोधाचे स्वरूप भयंकर होते, जणू काही तो त्रिभुवनाला गिळंकृत करायला उठला होता. आपला त्रिशूळ फिरवीत त्याने अगोदर भगवंतांचे वाहन असलेल्या गरुडावर चढाई केली. त्यावेळी तो आपल्या 5 मुखातून सिंहांप्रमाणे गर्जना करू लागला. त्याच्या मुखातून होणाऱ्या गर्जनेने संपूर्ण वातावरणच काय, परंतु अंतराळासहित 10 दिशा दणाणून निघाल्या. मुराने फेकलेला त्रिशूळ आपले वाहन गरुडाच्या रोखाने पुढे येत असल्याचे पाहून श्रीकृष्णांनी हस्तकौशल्याने तत्क्षणी 2 बाण काढले आणि त्रिशूळाच्या रोखाने सोडून त्याचे 2 तुकडे केले. त्याचवेळी अनेक बाणांचा उपयोग करून मूर राक्षसाची मुखे त्यांनी इंधून टाकली. भगवान श्रीकृष्णांनी अशा प्रकारे आपल्याला पेचात टाकलेले पाहून मुराचा क्रोध अनावर झाला आणि त्याने श्रीकृष्णांवर प्रहार करण्याच्या हेतूने आपली गदा त्वरित चालविली. परंतु त्याची गदा आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदर भगवान श्रीकृष्णांनी आपल्या गदेने तिचे तुकडे तुकडे केले. शस्त्रविहीन झालेल्या त्या राक्षसाने आता आपल्या बाहुबळाचा उपयोग करून श्रीकृष्णांवर आक्रमण करण्याचे ठरविले. त्यावेळी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचा प्रतिकार करून श्रीकृष्णांनी त्याची 5ही शिरे धडावेगळी केली. त्यावेळी तो राक्षस इंद्राच्या वज्राघाताने समुद्रात कोसळलेल्या पर्वत शिखरासारखा पाण्यात कोसळून पडला. या मूर राक्षसाने ताम्र, अंतरिक्ष, श्रवण, विभावासू, वसू, नभस्वान आणि अरुण असे 7 पुत्र होते. त्या घटनेने त्याचा सर्व उफाळून आलेला आणि आपल्या पित्याच्या मृत्यूने सुडाने पेटून ते उठले. सुडाच्या भावनेने श्रीकृष्णांशी लढण्यासाठी ते सिद्ध झाले. आवश्यक त्या शस्त्रास्त्रांनी सुसज्जित होऊन त्याने पीठ नावाने ओळखल्या जाणाऱ्या राक्षसाकडे आपले सेनापतीपद दिले आणि भौमासुराच्या आज्ञेने सर्व मिळून श्रीकृष्णावर द्वेषाने चालून गेले. ते श्रीकृष्णावर आले आणि तलवारी, गदा, भाले, बाण, त्रिशूळ अशी नाना प्रकारची शस्त्रे ते त्यांच्यावर सोडू लागले. परंतु पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची शक्ती मर्याद असून दुर्जय आहे आणि ते त्यांना माहीत नव्हते. श्रीकृष्णांनी आपल्या बाणांनी भौमासुराच्या योद्ध्यांच्या शस्त्रास्त्रांचे धान्याप्रमाणे चूर्ण केले. श्रीकृष्णांनी आपल्या शस्त्राचा मारा केला आणि भौमासुराचा सेनापती पीठ आपल्या सहकाऱ्यांसहित खाली कोसळला. त्यांच्या सैनिकी पोशाखाच्या चिंध्या उडाल्या. हात, पाय, शिरे, मांड्या इत्यादी अवयव धडापासून वेगळे झाले. अशा रीतीने सर्वांची यमराजांकडे बोलवणी करण्यात आली. भौमासूर मूर्तिवंत भूमिदेवीचा पुत्र असल्याने तो नरकासूर नावानेही प्रसिद्ध होता. पुरुषोत्तमाच्या शस्त्रांच्या माऱ्यामुळे आपले सर्व सैनिक आणि सेनापती योद्धे रणांगणात ठार झालेले पाहून भौमासूर क्रोधाने चवताळून उठला. त्याने सागर तीरावर जन्मलेल्या आणि तेथेच वाढविण्यात आलेल्या उन्नत हत्तींची झुंड सोबत घेतली आणि त्या सर्वांना घेऊन भौमासूर नगराबाहेर आला. तेव्हा त्याने श्रीकृष्ण आणि त्यांची भार्या सत्यभामा यांना वर अंतराळात विद्युत तेजाने दीप्तिमान अशा सूर्याजवळील एखाद्या कृष्णवर्णी मेघाप्रमाणे सुव्यवस्थित रीतीने विराजमान असल्याचे पाहिले आणि त्यावेळी त्याने तत्काळ
शतघ्नी नावाची तोफ डागली. शतघ्नीच्या एकाच माऱ्यात तो शेकडो सैनिक ठार करू शकत असे. त्या समवेत त्यांच्या सहकाऱ्यांनीही भगवंतांवर आपली शस्त्रास्त्रे सोडली. श्रीकृष्णांनीही आपले पंखांचे बाण सोडून त्यांच्या शस्त्रास्त्राचा प्रतिकार करण्यास प्रारंभ केला. या युद्धाचा शेवट असा झाला की भौमासुराचे सर्व सैनिक आणि सेनाधिपती रणांगणात मृत्युमुखी पडले. त्यांचे हात, पाय, मस्तक इत्यादी सर्व त्यांच्या धडापासून वेगळे झाले होते. तसेच त्यांचे सर्व हत्ती व घोडेही अवयवविहीन होऊन त्यांच्यासोबत ठार झाले. भौमासुराने अनेक शस्त्रास्त्रांचा मारा केला, परंतु भगवान श्रीकृष्णांनी आपल्या बाणाचा उपयोग करून त्याच्या सर्व शस्त्रास्त्रांचे तुकडे तुकडे केले. भगवान श्रीकृष्ण गरुडाच्या पाठीवर स्वार होऊन लढत होते आणि गरुडही भौमासुराच्या हत्ती घोड्यांना आपल्या पंखांचा तडाखा देऊन तसेच आपल्या तीक्ष्ण चोचीने व नखांनी त्यांची डोकी ओरबाडून भगवंतांना लढण्यास सहाय्य करत होता. गरुडाने वाजविलेल्या उत्पाताने हत्तींना असह्य वेदना होत होत्या, त्यामुळे ते रणांगणातून सैरावेरा धावू लागले. आता भौमासुर एकटाच रणांगणात उरला. त्याने श्रीकृष्णाशी युद्ध चालूच ठेवले. जेव्हा त्याने पाहिले की श्रीकृष्णाचे वाहन गरुड याने सर्व सैनिकांना व हत्ती घोड्यांना हैराण करून सोडले आहे, तेव्हा त्याने अत्यंत क्रोधविष्ट होऊन गरुडाला सर्व शक्तिशाली तडाखा मारला. तो प्रहार एखाद्या वज्रपातालाही लाजविणारा होता. सुदैवाने गरुड हा काही सामान्य पक्षी नव्हता. भौमासुराने मारलेला तडाखा त्याला एखाद्या महाकाय हत्तीला आपल्यावर पुष्पहार पडावा असाच वाटला. आपला कोणताही डाव श्रीकृष्णांवर चालणार नाही आणि श्रीकृष्णांना ठार मारण्याचे आपले सर्व प्रयत्न निष्फळ होणार आहे हे त्याने ओळखले होते. तरीही शेवटचा प्रयत्न म्हणून तो श्रीकृष्णावर आघात करण्यासाठी त्रिशूळ घेऊन सरसावला. श्रीकृष्ण इतके कुशल होते की भौमासुर आपल्या त्रिशूळाला हात घालतो न घालतो तोच त्याने शिर श्रीकृष्णाच्या सुदर्शन चक्राच्या माऱ्याने धडा वेगळे केले. कर्णभूषणांनी अलंकृत आणि मुकुटाने सुशोभित त्याचे शिर रणांगणात तुटून पडले. श्रीकृष्णांकडून भौमासुराचा वध होत होता. त्याप्रसंगी भौमासुराचे सर्व कुटुंबीय निराश होऊन आकांत करू लागले. संतजन भगवंतांच्या वीरकृत्यांची स्तुती गाऊ लागले. या संधीचा लाभ घेऊन स्वर्गातील रहिवाशांनी भगवान श्रीकृष्णांवर पुष्पवृष्टी करण्यास प्रारंभ केला. यावेळी मूर्तिमंत स्वरूपात पृथ्वीदेवी श्रीकृष्णांसमोर प्रकट झाली आणि श्रीकृष्णांना वैजयंती माळा अर्पण करून तिने त्यांचा सत्कार केला. त्यानंतर पृथ्वीदेवीने अदितीची रत्नजडित दीप्तिमान कर्णफुलेही श्रीकृष्णांकडे दिली. एका दुसऱ्या मौल्यवान रत्नासोबत वरुणाचे छत्रही तिने परत केले. ते रत्न तिने श्रीकृष्णांना भेट दिली होते. यानंतर मूर्तिमंत पृथ्वीदेवी श्रेष्ठ देवी देवतांचे नेहमी उपास्य असलेले जगतपती पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांची स्तुती करू लागली. श्रीकृष्णांच्या चरणी प्रणाम करून मोठ्या भक्तिभावाने ती बोलू लागली. सदा सर्वकाळ शंख, चक्र, गदा, पद्म अशी चतुर्विध चिन्हे धारण करणारे अखिल देवी देवतांचे स्वामी अशा भगवंतांच्या चरणी माझा प्रेमपूर्वक प्रणाम. कृपा करून आपण आपल्या चरणांशी माझा प्रणाम स्वीकार करावा. प्रिय भगवंता, आपण परमात्मा असून प्रिय भक्तांच्या उत्कट इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने आपण त्यांच्या उपासनेतील इच्छेनुसार अनेक दिव्य अवतार धारण करून त्या पृथ्वी तलावर अवतीर्ण होता. कृपया माझा प्रेमपूर्ण प्रणाम स्वीकार करा. हे प्रभू, आपल्या नाभी कमळातून कमळपुष्प प्रकट झालेले असून आपल्या गळ्यात सदैव कमळपुष्पांची माळ शोभत असते. नेहमीच कमळपुष्पांच्या पाकळ्याप्रमाणे विकसित झालेले आपले नेत्र इतरांच्या नेत्रांनाही आल्हाद प्रदान करणारे असतात. आपले मृदू आणि कोमल चरणकमळ आपल्या अनन्य भक्तांकडून नेहमीच उपासले जातात आणि त्यामुळे त्यांची हृदयकमळेसुद्धा शांत झालेली असतात. मी आपल्याला वारंवार सादर प्रणाम करते. आपण सर्व सौंदर्य, सामर्थ्य, यश, संपत्ती, ज्ञान आणि त्यागाचे भांडार आहात. आपण षडैश्वर्यांची खाण आहात. आपण सर्वव्यापी असूनही वसुदेवांचे पुत्र म्हणून प्रकट झाला आहात. आपण माझा सादर प्रणाम स्वीकार करा. आपण मूळ पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहात. आपण सर्व कारणांचे कारण आहात. आपणच अखिल ज्ञानाचे भांडार आहात. आपणास माझा सादर प्रणाम. स्वतः अजन्मा असून सुद्धा आपण समस्त सृष्टीचे जनक आहात. सर्व प्रकारच्या शक्तींचे भांडार व आश्रयही आपणच आहात. आपल्यामुळेच हे विश्व साकार झाले आहे आणि आपणच या विश्वाच्या आविष्काराचे कार्यकारण दोन्ही आहात. कृपया माझा सादर प्रणाम स्वीकार करा. भगवंत ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांविषयी सांगायचे तर ते आपल्यापासून स्वतंत्र नाही. जेव्हा या सृष्टीची निर्मिती करायची असते तेव्हा आपण रजोगुण विशिष्ट ब्रह्मदेवाच्या रूपाने प्रकट होता. जेव्हा विश्वसृष्टीचे पालन करायचे असते तेव्हा आपण सत्वगुणांचे आश्रय भगवान विष्णूंच्या रूपाने प्रकट होता. भगवान शंकरांच्या रूपाने प्रकट होऊन आपणच संपूर्ण सृष्टीचा प्रलय करता. प्रकृतीच्या या 3 गुणांनी उत्पत्ती करूनही आपण निर्विकारच राहता, अर्थात तुमची दिव्य स्थिती अबाधित राहते. साधारण जीवांप्रमाणे आपण प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधले जात नाही. भगवंता, वास्तविक आपणच भौतिक प्रकृती आहात. आपण विश्वाचे जनक आहात. तसेच प्राकृतिक घटक आणि भौतिक सृष्टीच्या प्राकट्याचा योग घडवून आणणारे शाश्वत काळसुद्धा आपणच आहात. असे असतानाही आपण या भौतिक क्रियाकलापांच्या पलीकडे आहात. प्रिय भगवंता, हे पूर्ण पुरुषोत्तम प्रभू, मला हे पूर्ण माहीत आहे की पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते तसेच 5 ज्ञानेंद्रिये, मन, कर्मेंद्रिये आणि त्यांच्या अधिष्ठात्री देवता अहंकार आणि संपूर्ण चराचर जगत आपल्याच ठिकाणी वास करते. सर्व गोष्टी आपल्यापासूनच आलेल्या असल्याने कोणतीही गोष्ट आपणापासून वेगळी करता येत नाही. असे असून सुद्धा आपण भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अप्राकृत स्थितीत स्थित असल्यामुळे कोणत्याही भौतिक गोष्टीचे आपल्या व्यक्तिमत्वाशी तादात्म्य नाही. म्हणून एकाच वेळी सर्व गोष्टी आपल्याशी अभिन्न असून भिन्न आहेत. जे तत्त्वज्ञ सर्व गोष्टी आपणापासून वेगळ्या करण्याचा प्रयत्न करतात त्यांचा दृष्टिकोन चुकीचा आहे. प्रिय प्रभू, आपली आज्ञा असेल तर मला निवेदन करावेसे वाटते. हा मुलगा माझ्या मुलाचा भौमासुराचा पुत्र आहे. त्याचे नाव भगवत्ता असे आहे. त्याच्या
पित्याच्या मृत्यूने निर्माण झालेल्या भयानक परिस्थितीचा त्याच्यावर मोठा परिणाम झाला आहे आणि अशा परिस्थितीत अतिशय भयभीत होऊन तो फारच गोंधळून गेला आहे. म्हणूनच मी त्याला आपल्या चरणविंदांच्या आश्रयाला घेऊन आले आहे. आपण या बालकाला आश्रय देऊन त्याला आपल्या चरणविंदांचा आशीर्वाद द्यावा. माझी विनंती आहे. त्याच्या पित्याच्या पापकर्मापासून त्याची सुटका व्हावी म्हणून मी त्याला आपल्याकडे आणले आहे. भगवान श्रीकृष्णाने जेव्हा पृथ्वी देवीची प्रार्थना ऐकली तेव्हा त्यांनी तिला तत्काळ अभय देऊन या भयावह परिस्थितीतून वाचविण्याचे आश्वासन दिले. ते स्वतः भगदत्ताला घाबरू नकोस असे म्हणाले. नंतर त्यांनी भौमासुराच्या सर्व ऐश्वर्याने युक्त अशा महालात प्रवेश केला आणि तेथे त्यांना 16 सहस्र तरुण राजकुमारी दिसल्या. भौमासुराने त्यांना पकडून आणून तेथे बंदिस्त करून ठेवले होते. पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण राजवाड्यात येताच त्यांचे अलौकिक सौंदर्य पाहून त्या राजकुमारी त्यांच्यावर मोहित झाल्या आणि त्यांनी त्यांच्याकडे अहेतुकी दयेसाठी प्रार्थना केली. त्यांनी निरागस वृत्तीने मनोमन श्रीकृष्णांनाच आपले पती म्हणून स्वीकारण्याचा निश्चय केला. तेच पती मिळावेत म्हणून त्यांच्यापैकी प्रत्येकीने ईश्वराची प्रार्थना केली. निष्कपट व प्रामाणिकपणे अनन्य भक्तिभावपूर्वक त्यांनी आपली हृदय श्रीकृष्णाच्या चरणावर अर्पित केली. श्रीकृष्ण हे प्रत्येकाच्या हृदयात निवास करणारे परमात्मा असल्यामुळे त्यांनी त्यांची निष्कपट इच्छा समजली व त्यांनीही त्यांचा आपल्या कांता म्हणून स्वीकार करण्याचे मान्य केले. त्यांनी त्यांच्यासाठी अनुरूप वस्त्रभूषणांची व्यवस्था केली आणि प्रत्येकीला पालखीत बसवून द्वारकेला पाठवून दिले. तसेच श्रीकृष्णांनी तेथून अनेक रथ, घोडे, रत्ने व कोशागारांसहित अमाप संपत्ती गोळा केली. त्याचप्रमाणे त्यांनी राजवाड्यातून 4 दात असलेले 50 पांढरे हत्ती घेऊन त्यांना द्वारकेला पाठवून दिले. या घटनेनंतर भगवान श्रीकृष्ण आणि सत्यभामा पुढे स्वर्गात अमरावतीला गेले. अमरावती ही स्वर्गलोकांची राजधानी आहे. तेथे गेल्यावर त्यांनी तत्काळ देवराज इंद्र व त्याची पत्नी शची देवी यांच्या राजप्रसादात प्रवेश केला. त्यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर श्रीकृष्णांनी इंद्राला अदितीची कर्णभूषणे दिली. श्रीकृष्णाने सत्यभामा जेव्हा इंद्राच्या राजधानीतून परत फिरले तेव्हा सत्यभामेला श्रीकृष्णाने दिलेल्या वचनाची आठवण झाली. त्यांनी तिला परिजात फुलांचा वृक्ष देण्याचे वचन दिले होते. स्वर्गराज्यात आल्याची संधी साधून तिने एक परिजाताचे झाड उपटले आणि गरुडाच्या पाठीवर ठेवले. पूर्वी नारदांनी एक पारिजाताचे फूल आणून श्रीकृष्णांची पट्टराणी रुक्मिणीला भेट दिले होते. या घटनेने सत्यभामेच्या मनात न्यूनगंड उत्पन्न झाला होता. तिला सुद्धा श्रीकृष्णांकडून पारिजाताचे फूल हवे होते. श्रीकृष्णांनी आपल्या कांतेचा स्त्रीसुलभ स्पर्धात्मक सवती स्वभाव ओळखला आणि ते हसले. ते सत्यभामेला म्हणाले, तू केवळ एकाच फुलाची मागणी का करतेस? तुला तर पारिजाताचा संपूर्ण वृक्षच द्यावा असे मला वाटते. वास्तविक श्रीकृष्णांनी आपली पत्नी सत्यभामा हिला जाणीवपूर्वक स्वतःसोबत आणले होते. तिने स्वतःच्या हातांनीच पारिजात घ्यावा अशी त्यांची इच्छा होती. परंतु या घटनेने इंद्रासह सगळे स्वर्गातील निवासी अतिशय क्रोधित झाले, कारण सत्यभामेने भूतलावर दुर्मिळ असलेला परिजात वृक्ष त्यांच्या अनुमतीविनाच उपटला होता. जेव्हा श्रीकृष्ण आणि सत्यभामा परिजात घेऊन निघाले तेव्हा इंद्राने आणि इतर देवांनी मिळून त्यांना विरोध केला. परंतु आपल्या प्रिय पत्नीला सत्यभामेला संतुष्ट करण्यासाठी भगवान श्रीकृष्ण हे आता दृढ निश्चयी आणि कठोर झाले होते. त्यामुळे तेथे पारिजातकावरून श्रीकृष्ण आणि देवी देवता यांच्यात युद्ध झाले. नेहमीप्रमाणे या युद्धात भगवान श्रीकृष्णच विजयी झाले आणि त्यांच्या पत्नीने निवडलेले पारिजाताचे रोप मोठ्या विजयोत्सवाने त्यांनी या भूलोकात द्वारकेला आणले. त्यानंतर ते रोप सत्यभामेच्या महालासमोरील बागेत लावले गेले. असा असामान्य वृक्ष सत्यभामेच्या गृहोद्यानात असल्यामुळे त्या उद्यानगृहाची शोभा ही असामान्यच होती. जेव्हा पारिजात या भूलोकात आला तेव्हा त्याच्या फुलांचा सुगंधही पृथ्वीवर आला. त्यामुळे स्वर्गातील हंस मधाच्या व सुगंधाच्या शोधात स्वर्गातून स्थलांतर करून पृथ्वीवर राहण्यासाठी आले. इंद्राने श्रीकृष्णाशी केलेल्या अशा व्यवहाराची श्री शुकदेव गोस्वामींसारख्या महान ऋषींनी निंदा केली आहे, कारण केवळ अहेतुकी कृपावश भगवान श्रीकृष्ण इंद्राची माता अदिती हिची भौमासुराने हिसकावून घेतलेली कर्णभूषणे परत देण्यासाठी स्वर्गाच्या राज्यात अमरावतीला गेले होते. आपल्या आईची कर्णफुले हे परत मिळाल्याने इंद्राला अतिशय आनंद झाला होता. परंतु श्रीकृष्ण स्वतः समवेत पारिजातक वृक्षाचे एक रोपटे घेऊन भूलोकी निघाले आहे हे पाहून इंद्राने त्यांच्याशी लढण्याचे ठरविले. हा इंद्राचा एक स्वार्थाचाच भाग होता. श्रीकृष्णांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याने त्यांची स्तुती केली होती, परंतु त्याचा हेतू साध्य होताच त्याचे स्वरूप बदलले. भौतिकवादी लोकांच्या व्यवहाराची रीत अशीच असते. अशा लोकांना स्वतःचा लाभ करून घेण्यातच रुची असते आणि आपला हेतू साध्य व्हावा म्हणून ते कोणाचाही कसाही आदर सत्कार करतात, परंतु स्वार्थ साधून होताच ती मैत्रीलाही तिलांजली देतात. अशी स्वार्थी वृत्ती इहलोकीच्या श्रीमंत वर्गात आढळते असे नाही, तर ती इंद्रादी देवदेवतांनाही आढळते. अतिश्रीमंती मनुष्याला स्वार्थी बनविते आणि स्वार्थी मनुष्य कृष्ण भावनेचा स्वीकार करण्यास सिद्ध नसतो. म्हणूनच श्री शुकदेव गोस्वामींसारख्या परमभक्तांनी अशा श्रीमंतीचा व अशा लोकांचा अधिकार केलेला आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे मनुष्याजवळ अमाप लौकिक संपत्ती असणे ही काही कृष्ण भावनेत उन्नत होण्याची गुणवत्ता नव्हे. इंद्राचा पराभव करून आल्यावर श्रीकृष्णांनी भौमासुराच्या राजवाड्यातून सोडवून आलेल्या 16,100 राजकन्यांशी विवाह करण्याची व्यवस्था केली. त्यांनी स्वतःला 16,100 रूपात प्रकाशित करून वेगवेगळ्या राजप्रसादांमधून एकाच शुभ मुहूर्तावर साऱ्या राजकुमारींशी विवाह केला. त्यातून त्यांनी स्वतः व्यतिरिक्त कोणी पूर्ण पुरुषोत्तम भगवंत नाही हे सत्य प्रस्थापित केले. श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहे आणि त्यांना कोणतीही गोष्ट अशक्य नाही. ते सर्वशक्तिमान, सर्वव्यापी, अविनाशी आहे. त्यामुळे त्यांच्या अशा लीलांबाबत आश्चर्य करण्यासारखे काही नाही.
त्यांच्या 16 सहस्राहून अधिक असलेल्या सर्व राण्यांचे राजवाडे त्यांना साजेशा उद्यानांनी तसेच चोपाळा, पलंग, आसनांसारख्या इतर सामग्रींनी सुसज्ज होते. ही कथा श्रीमद भागवतातील असून त्यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. श्रीकृष्णांच्या सर्व कांता सौभाग्याची देवी श्री लक्ष्मी हिची रूपेच होती. श्रीकृष्ण प्रत्येक राजवाड्यातून त्यांच्या संगतीत राहत असत आणि ज्याप्रमाणे एखादा सामान्य मानव आपल्या पत्नीला वागवितो त्याप्रमाणे ते त्यांना वागवीत. भगवान श्रीकृष्ण एखाद्या सामान्य मनुष्याप्रमाणे अभिनय करीत होते. ते सदैव आपल्या स्मरणात असायला हवे. जरी त्यांनी एकाच वेळी 16 सहस्र राजकुमारांशी 16 सहस्र राजवाड्यातून विवाह निर्वाह करून आपले असामान्य वैभव प्रकाशित केले होते, तरीही ते त्यांच्याशी सामान्य माणसांप्रमाणेच व्यवहार करीत आणि सामान्यपणे पती पत्नींमधील आवश्यक असणाऱ्या सर्व संबंधांचे ते काटेकोरपणे पालन करीत. त्यामुळे परब्रह्म पुरुषोत्तम भगवंतांचा स्वभाव विशेष समजणे अतिशय कठीण आहे. ब्रह्मदेवांसारख्या श्रेष्ठ देवीदेवतांची बुद्धीसुद्धा भगवंतांच्या दिव्य लीलांमध्ये प्रवेश करण्यात असमर्थ ठरते. श्रीकृष्णांच्या सर्वच कांता खरोखरच सौभाग्यशाली होत्या. त्यांच्या प्रिय पतीचा ठाव ब्रह्मदेवांसारख्या देवांनाही लागत नव्हता आणि असे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत त्यांना पतिरूपाने प्राप्त झाले होते. पती पत्नीच्या व्यवहारात श्रीकृष्ण आणि त्यांच्या कांता परस्परांशी हसत बोलत विनोद करीत, आलिंगन देत आणि अनेक प्रकारे हास परिहास करीत त्यांचे युगल प्रेम दिवसेंदिवस वृद्धिंगत होत असे. अशा रीतीने श्रीकृष्ण आणि त्यांच्या कांतांनी दिव्य गृहस्थ जीवनातील दिव्य आनंद उपभोगला. प्रत्येक राणीजवळ सहस्र सेविका सेवेसाठी तत्पर होत्या, तरीही श्रीकृष्णांच्या सेवेत त्या स्वतः होऊन लक्ष घालीत. श्रीकृष्णांचे राजवाड्यात आगमन होताच प्रत्येक राणी स्वतः त्यांचे स्वागत करायची. स्वागतोपरांत त्यांना प्रेमाने सुंदर आसनावर बसविण्यात, अनेक प्रकारची सत्कार सामग्री अर्पण करण्यात, गंगाजलाने त्यांचे चरणारविंद प्रक्षालन करण्यात, तांबूल आदी अर्पण करण्यात आणि प्रेमाने त्यांचे पादसंवाहन करण्यात सर्वजणी संलग्न होत असत. घराबाहेर गेल्याने त्यांना आलेला थकवा अशा रीतीने त्या दूर करीत. त्यांना स्वतःच्या हातांनी स्नान घालणे, सुगंधी फुलांचे तेल अर्पण करणे, त्यांना पुष्पहारांनी सजविणे, त्यांचे केस शृंगारणे, त्यांना रुचकर व्यंजने खाऊ घालणे, त्यांना विश्रांतीसाठी पहुडण्याची प्रार्थना करून प्रेमाने वारा घालणे, अशा सर्व गोष्टींकडे त्या नेहमी लक्ष पुरवीत. आपल्या दासींची त्यांनी कधीही वाट पाहिली नाही. अर्थात भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या वेगवेगळ्या राण्यांनी या भूलोकात आदर्श गृहस्थ जीवनाचे प्रदर्शन केले. अशा रीतीने कृष्णपूर्ण पुरुषोत्तम भगवान या ग्रंथातील भौमासुर वध नामक अध्यायातील भक्तिवेदांत भाष्य संपन्न.